सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम। स्कूल 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 चले हम, सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम। स्कूल 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 चले हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलवरती मी नसीर पठाण सर्व प्रेक्षकांचे व पालकांचे सहर्ष स्वागत करतो। आपण बघू शकता की गेल्या 3 वर्षापासून गौतम पब्लिक स्कूलमध्ये एक दिवसीय प्रवेश प्रक्रिया राबवली जाते आणि त्याची तारीख जी आहे ती 14 एप्रिल असते। तर ही आपली 14 एप्रिलची तारीख येते। 3रं वर्ष आहे आपण एका दिवसामध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करतोय आणि त्यासाठी गौतम पब्लिक स्कूलची ही सर्व टीम माननीय प्राचार्य नूर शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज झालेली आहे। आपल्यासमोर आपण बघू शकतो प्रवेश विभाग प्रमुख श्री भुजबळ सर आहे, त्यांचे सहकारी श्री सोनवणे सर आहे आणि श्री गोसावी सर देखील आहे। तर आपण त्यांच्याकडे जाऊया आणि उद्याची तयारी काय झालेली आहे त्याबद्दल त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। नमस्ते सर। नमस्कार। आपली उद्या 14 एप्रिलची प्रवेश परीक्षा आहे आणि गेल्या 3 वर्षापासून आपण एक दिवसीय प्रवेश परीक्षा राबवतोय, एका दिवसामध्ये प्रवेश निश्चित करतोय आणि त्याचं हे 3रं वर्ष आहे। त्या संदर्भात तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आपल्याकडे यावर्षी प्रवेशाच्या नोंदी किती झालेल्या आहे, आपलं प्रवेश विभाग कशा पद्धतीने सज्ज झालेला आहे याबद्दल जाणून घ्यायला आवडेल आणि पालकांना काही सूचना जर द्यायच्या असेल उद्या येण्यासाठी तर त्याही तुमच्याकडून दिल्या गेल्या तर आपल्याकडे येणाऱ्या पालकांना सोयीस्कर जाईल। यासाठी खऱ्या अर्थाने मी हा व्हिडिओ बनवतोय आणि म्हणून मी तुमच्याजवळ आलेलो आहे। तर काय सांगाल उद्याच्या प्रवेश परीक्षेबद्दल? सर्वप्रथम सर्व पालकांना सप्रेम नमस्कार। आपले कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल गौतम नगर या ठिकाणी उद्या सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी एक दिवसीय प्रवेश परीक्षा प्रक्रियेचं आयोजन आपल्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये करण्यात आलेलं आहे। मागील सन 2023 पासून याच दिवशी दिनांक 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपल्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाते। यासाठी आमच्या संस्थेचे चेअरमन माझे आमदार आशीर्वाद काळे साहेब तसेच संस्था विश्वस्त व कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार युवा नेते मान्य श्री अशोकजी काळे साहेब तसेच आमच्या सचिव सौ चैतन्य काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य श्री नूर शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबवत असतो। यावर्षी इयत्ता 1ली ते 8वीसाठी जवळपास 583 पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी नोंदणी केलेली आहे। काही पालकांनी समक्ष येऊन या ठिकाणी शाळेचा परिसर बघून नाव नोंदणी केलेली आहे, तर काही पालकांनी जुन्या पालकांच्या मार्फत माहिती घेऊन फोनद्वारे प्रवेश नोंदणी केलेली आहे। तरी उद्या होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी आपलं गौतम पब्लिक स्कूल हे सज्ज झालेलं आहे। सर्व विद्यार्थी व पालक यांना आवाहन करतो की आपण उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता गौतम पब्लिक स्कूलमध्ये उपस्थित राहायचं आहे व या प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावायचा आहे। धन्यवाद। धन्यवाद सर। यानंतर प्रवेश विभागाचे आपले श्री उत्तम सोनवणे सर यांना विनंती करतो की आपण काय मार्गदर्शन करू शकता, काय सांगू शकता? नमस्कार सर्व प्रेक्षक हो आणि पालकांनो। सांगायचा उद्देश असा आहे की उद्या तुम्हाला आता माहीतच आहे
की उद्या आपल्या शाळेमध्ये प्रवेश परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या निमित्ताने मी आपणास सांगू इच्छितो की आपण निश्चितच या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपला मुलगा या निसर्गरम्य शाळेमध्ये दाखल करावा, जेणेकरून आपल्याला मुलाचा सर्वांगीण विकास होईल आणि तुमच्या कष्टाचं नक्कीच चीज होईल. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी शाळा आहे अतिशय रेप्युटेटेड शाळा आहे आणि एक महत्त्वाची शाळा आहे. असे अनेक प्रशासकीय अधिकारी असेल, महत्त्वाचे खेळाडू असतील, वकील असतील, डॉक्टर्स असतील, असे मुलांचं आयुष्य घडवलं आहे या शाळेने. अशी शाळा आहे आणि या शाळेचं लोकेशन शिर्डीपासून साधारण 25 किलोमीटर ही शाळा आहे. तुम्ही कोपरगावला आल्यानंतर कोपरगावपासून सुद्धा ही 14 किलोमीटर शाळा आहे. लोकेशन आपणास सोयीस्कर असं लोकेशन ग्रुपवर टाकण्यात येईल आणि मी तुम्हाला आवाहन करतो की नक्कीच आपण या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा आणि आपल्या मुलाला घेऊन आपण वेळेत शाळेत दाखल व्हावे आणि परीक्षेला सामोरे जावे. मेरिटनुसार सर्वांचं प्रवेश बहुतांश प्रवेश दिले जातील अशी आमची सर्वांची एक हे मानस आहे आणि मान्य प्राचार्य साहेबांच्या नियोजनाखाली प्रवेश विभाग आज पूर्ण या तयारी संबंधी प्रयत्न करत आहे आणि स्वतः मान्य प्राचार्यसुद्धा आपल्या समवेत या ठिकाणी हजर आहे, पूर्ण आढावा घेत आहे ते प्रवेश विभागाकडून. धन्यवाद सर. गोसाई सर, उद्या पालक आपल्याकडे परीक्षा देण्यासाठी येणार आहे. त्या संदर्भात परीक्षा दिल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता असते, कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता असते, त्याबद्दल आपण थोडीशी माहिती द्यावी. हां, नमस्कार. सर्व पालकांना सूचित करण्यात येते की विनंती करण्यात येते की आपण आपल्या पाल्याला घेऊन येणार आहे त्याच्याबरोबर त्याचे 2 पासपोर्ट साईजचे फोटो आणावे. त्याचे पूर्वीच्या शाळेचं मार्कशीट घेऊन यायचा प्रयत्न करा. आधार कार्ड आणि तुमचं पॅन कार्ड, आधार आधार कार्डचे झेरॉक्स आणायची आणि तुमच्या पालकांचे आधार कार्डची झेरॉक्स आणि पॅन कार्डची झेरॉक्स, विद्यार्थ्याची आधार कार्डची झेरॉक्स आवश्यक आहे. याच्याच बरोबर आपण फी पण घेऊन यायची. आपल्या ऑफिसमध्ये तुम्ही ऑनलाईन फी QR कोडवर ट्रान्सफर करू शकता. कॅशचे आपले 2 अकाउंट ऑफिस असणारे, एका ठिकाणी आपण कॅश स्वीकारणार आहोत आणि एका ठिकाणी आपण ऑनलाईन फी स्वीकारणार आहोत. तर फी घेऊन पालकांनी आपला प्रवेश निश्चित करा. फी घेऊन येऊन फी भरून आपल्या पालकाचा प्रवेश निश्चित करावा ही पालकांना विनंती. धन्यवाद सर. नंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ माननीय प्राचार्य श्री नूरशेख सर देखील आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्याकडून शाळेबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. नमस्ते सर. नमस्कार सर, असं म्हणतात की आपली गौतम पब्लिक स्कूल ही महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते. 1972ची ही शाळा कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांनी सुरू केली आणि या शाळेमध्ये आपण खूप मोठं कार्य केलेलं आहे, कारण की तुम्ही या शाळेचे विद्यार्थी राहिलेले आहात आणि त्यानंतर प्रिन्सिपल म्हणून देखील काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली आणि सतत 18-19 वर्ष झाली जवळजवळ तुम्हाला या शाळेमध्ये आहात. या शाळेचा विकास करण्यामागे तुमचा खूप मोठा हात आहे आणि आपण आज विद्यार्थी संख्या जी बघतो ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर सर, मला असं विचारायचं आहे की अनेक पास स्टुडंट आपल्या शाळेतून घडून गेलेले आहे, तर ते कोणकोणत्या पोस्टवर गेलेले आहे आणि एकंदरीतच तुम्ही आणखीन शाळेविषयी तुमचे जे अनुभव आहे ते जर थोडे शेअर केले पालकांबरोबर तर चॅनलच्या माध्यमातून त्यांना ही माहिती मिळण्यास सोपं जाईल. सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना परीक्षा विभागाला नमस्कार करतो, मानाचा मुजरा तुम्हाला करतो. कारण उद्या होणाऱ्या 3ऱ्या एकदिवसीय प्रवेश परीक्षेसाठी तुम्ही एवढ्या चांगली तयारी केलेली आहे आणि आपल्या येणाऱ्या पालकांसाठी तुम्ही परिवाचा मांडव टाकून पालकांसाठी तुम्ही सज्ज झाला, तेव्हा तुमचं मनापासून तुमचं कौतुक करतो. आणि जसं तुम्ही मला विचारलं, गौतम पब्लिक स्कूलने आजपर्यंत अनेक अधिकारी, पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, इंजिनियर्स, डॉक्टर्स आणि चांगले बिझनेसमॅन तयार केले आणि त्याच्यामुळेच
गौतम पब्लिक पालकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात विश्वास टाकलेला आहे आणि त्यामुळंच गेल्या 3 वर्षापासून आपल्या शाळेमध्ये प्रवेशासाठी पालकांची रांग लागते आणि आपण एक दिवसीय प्रवेश प्रक्रियासुद्धा पार पाडू शकू राहिलो. हे सर्व श्रेय तुमच्या या सर्व परीक्षा विभागाला देतो आणि त्याचप्रमाणे पालकांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी एवढा मोठा विश्वास आमचे सन्माननीय मॅनेजमेंटवर आम्हा सर्व शिक्षकावर टाकलेला आहे. तेव्हा आपण उद्या याल अशी अपेक्षा करतो. तुमच्यासाठी परीक्षा विभाग इथं सज्ज झालेला आहे. आपण मोठ्या संख्येने यावं व आपली जी इथं ॲडमिशन याची इच्छा आहे ती आपल्या पाल्याच्या माध्यमातून ती पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करतो, इच्छा व्यक्त करतो आणि परमेश्वराचरणी प्रार्थना करतो की आपण ज्या कार्यासाठी ज्या कामासाठी उद्या इथे येतात ती आपली इच्छा पूर्ण व्हावी. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि परीक्षा विभागाचे देखील मनपूर्वक आभार की मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांना आपण सविस्तर माहिती दिली, जेणेकरून त्यांना आपल्या शाळेला व्हिजिट देण्यासाठी सोपं पडेल आणि येणाऱ्या सर्व पालकांना इथे प्रवेश घेण्यासाठी आपल्याकडून सर्वांकडून मदत होईल, सर्व सहकार्य मिळेल आपलं अशी मी अपेक्षा करतो. आणि उद्या जी परीक्षा आहे त्या परीक्षेला मोठ्या संख्येने पालक जे आहे ते उपस्थित राहतील. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ बघून जास्तीत जास्त पालक उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. उद्या सगळे आल्यावर मला बोलून घ्यायचं बोलला तर सगळ्यात तुमचे सगळे ड्रायव्हर बिवर पोलीस काही पाहिजे ज्यांनी आपलं चहा द्या पाणी देतच राहायचं. सगळ्यांना जे पाहिजे ते देत राहिलं ना बरोबरच होणार नाही. हां